नमस्कार सर्वांना, माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। आज मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आहे। मंत्रिमंडळामध्ये 6 महत्त्वाचे शासन निर्णय घेतले आहेत। बघा ते कोणकोणते निर्णय आहेत आणि कोणाकोणाला याचा फायदा होणार आहे आपण हे पाहणार आहेत। फर्स्ट, मंत्रिमंडळ निर्णय काय आहे? आशा सेविकांसाठी आहे, अंगणवाडी सेविकासाठी आहे, गट प्रवर्तकासाठी सानुग्रह अनुदान मिळणार आहे। बघा फर्स्ट मंत्रिमंडळ निर्णय काय आहे? आशा सेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान, अपघाती मृत्यूसाठी 10 लाख, अपंगत्वासाठी 5 लाख रुपये हा मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय आहे। अपघाती मृत्यू झाल्यानंतर 10 लाख मिळणार, अपंगत्वासाठी 5 लाख मिळणार, हे अशा प्रकारचा फर्स्ट मंत्रिमंडळ निर्णय आहे। सेकंड मंत्रिमंडळ निर्णय काय आहे बघू। दुसरा निर्णय, दिव्यांग कर्मचाऱ्यांना 2016 पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू। बघा हा पदोन्नतीसाठी आरक्षण लागू होणार आहे। आणि थर्ड बघा, बृहन्मुंबई न्यायिका अधिकाऱ्यासाठी 51 सदनिका चालू किंवा भाडेतत्वावर। आणि हा बघा चौथा निर्णय काय आहे? राजे यशवंतराव होळकर महामेश योजना पुढे सुरू ठेवणार। बघा ही चौथी योजना आहे, महामेश पुढे ठेवणार चालू। बघा पाचवी निर्णय काय आहे पाहूया। नाशिक जिल्ह्यातील अंबेडमध्ये MIDC साठी 16 हेक्टर शासकीय जमीन दिली जाणार। बघा अंबडमध्ये 16 हेक्टर शासकीय जमीन MIDC साठी दिली जाणार आहे। मंत्रिमंडळाचा लास्ट 6वा निर्णय काय आहे? शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार। बघा अद्ययावत प्रणाली विकसित करण्यात येणार आहे। ही 6वी आणि शेवटची घोषणा आहे किंवा निर्णय। अशाप्रमाणे आपण डिटेल्समध्ये हे व्हिडिओ पाहूया। डिटेल्समध्ये आपण बघू। फर्स्ट निर्णय काय होता? आशा सेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना अपघाती मृत्यू आल्यास 10 लाख आणि अपंगत्वासाठी 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात येणार आहे। बघा आशा सेविकांना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख आणि अपंगत्व आल्यास 5 लाख देण्यात आलेले आहे। हे 1 एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे। सेकंड निर्णय काय आहे? राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यासाठी 30 जून 2016 पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गट ड ते गट अ च्या पदाच्या पदोन्नतीमध्ये 4% आरक्षण लागू करण्यात येत आहे। बघा 4% आधी कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्यात आलं होतं 30 जून 2016 मध्ये, पण आता पदोन्नतीसाठी 4% आरक्षण लागू करण्यात येणार आहे। आणि थर्ड निर्णय काय आहे? बृहन्मुंबईमध्ये न्यायिका अधिकाऱ्यासाठी माझगाव येथे 51 सदनिका 3 वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे। यासाठी एका वर्षाचे 7,34,40,000 इतक्या भाडे खर्चास मान्यता देण्यात आली आहे। बघा बृहन्मुंबई न्यायिक अधिकाऱ्यांसाठी माझगाव येथे 51 सदनिका 3 वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि चौथा निर्णय काय आहे? बघा मेंढपाळासाठी असलेले राजे यशवंतराव होळकर महामेश योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि लाभार्थ्यांचा थेट खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या योजनेचा अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा। बघा मेंढपाळांना लाभार्थींच्या थेट खात्यात रक्कम जमा करणार आहेत। ही चौथा निर्णय होता। बघा व्हावा म्हणून बदलासानेही मान्यता देण्यात आली आहे। बघा मेंढपाळ लाभार्थ्यांना थेट खात्यात रक्कम जमा करणार, त्यासाठी मान्यता देण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये अंबड येथे MIDC विस्तारीकरणासाठी 16 हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या जमिनीची किंमत 24,02,40,000 इतकी आहे। बघा MIDC साठी अंबड येथे नाशिकमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्याची किंमत 24,02,40,000 इतकी आहे। आणि 6वा निर्णय काय आहे? तर शेती नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूक
अचूकपणे देता यावी, यासाठी पिकाचे नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता यावी, यासाठी पिकाचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या प्रणालीची सुरुवात होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत देण्यात येईल। बघा, याच्यासाठी एक प्रणाली किंवा एक वेबसाईट करण्यात येणार आहे, त्यासाठी की शेतकऱ्यांना अचूक पद्धतीने माहिती देता यावी यासाठी। आजचा व्हिडिओ कसा वाटला, लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवरती येत राहतील, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।